चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। एसटी महामंडळाने घेतलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानाअंतर्गत अ वर्गामध्ये राज्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकाचा प्रथम क्रमांक आला असून या बसस्थानकाला 50 लाखाचे बक्षीस मिळाले आहे। या अभियानाअंतर्गत ब वर्गामध्ये भंडारा जिल्ह्यातील साकोली बसस्थानकाचा राज्यात पहिला क्रमांक आला असून या बसस्थानकाला 25 लाखाचे बक्षीस मिळाले आहे। तसेच क वर्गामध्ये राज्यात सातारा जिल्ह्यातील मेढा बसस्थानकाचा प्रथम क्रमांक आला असून या बसस्थानकाला 10 लाखाचे बक्षीस मिळाले आहे। माननीय मुख्यमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून 1 मे 2023 ते 30 एप्रिल 2024 या काळामध्ये एसटी महामंडळाच्या सर्व बसस्थानकावर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान राबविले गेले। लोकसहभागातून बसस्थानकाचा विकास या संकल्पनेवर आधारित राबवण्यात आलेल्या अभियानामध्ये स्थानिक लोकांच्या सहकार्यातून बसस्थानक व बसस्थानक परिसराचे सुशोभीकरण, आकर्षक रंगरंगोटी, मोकळ्या जागेमध्ये बाग बगीचा, वृक्षारोपण, प्रवाशांसाठी बसस्थानकावर वॉटर कूलर, घड्याळ, सेल्फी पॉइंट ही कामे करण्यात आली। याबरोबरच प्रवाशांना मिळणाऱ्या सेवा सुविधा, बसेसच्या स्वच्छतेबरोबरच त्यांची तांत्रिक दुरुस्ती, देखभाल या सर्व घटकांचा विचार करून वर्षभरात वेगवेगळ्या सर्वेक्षण समितीच्या माध्यमातून बसस्थानकाचे मूल्यांकन करण्यात आले। या मूल्यांकनात दिलेल्या गुणांच्या सरासरीच्या आधारे बसस्थानकांची बक्षिसासाठी निवड करण्यात आली आहे। ही स्पर्धा राज्यभरातील 563 बसस्थानकावर घेण्यात आली असून या सर्व बसस्थानकांचे त्या बसस्थानकावरील प्रवासी चढउताराच्या संख्येवरून अ, ब, क वर्गात वर्गीकरण केले होते। पहिल्या पातळीवर प्रदेशानिहाय प्रत्येक गटामध्ये 3 क्रमांक काढण्यात आले। प्रत्येक प्रदेशातील प्रत्येक गटातील पहिल्या क्रमांकाच्या बसस्थानकाला राज्यस्तरावरील अंतिम फेरीसाठी निवडण्यात आले। त्यातून सर्वाधिक गुण मिळवणारे बसस्थानक पहिल्या क्रमांकासाठी निवडण्यात आले। या स्पर्धेसाठी तब्बल 2.5 कोटी रुपयाची बक्षिसे देण्यात येणार असून येत्या 15 ऑगस्टला बक्षीसपात्र बसस्थानकांचा सत्कार करण्यात येणार आहे। प्रदेशनिहाय बक्षीसपात्र बसस्थानकांची यादी सोबत जोडली आहे। एसटी महामंडळाचे माननीय उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांनी सर्व बक्षीसपात्र बसस्थानकाचे अभिनंदन केले असून या अभियानातून आपलं गाव आपलं बसस्थानक स्वच्छ सुंदर बसस्थानक ही संकल्पना एसटी कर्मचाऱ्यांच्या बरोबरच स्थानिक रहिवाशांमध्ये रुजविण्यात मदत आली आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे।